यवतमाळमधील सभेत पंतप्रधान मोदींचा 400 पारचा नारा। एनडीए सरकार 400हून अधिक जागांवर विजयी होणार, पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा केवळ पॅकेज जाहीर झाले आणि शेतकऱ्यांना लुटण्यात आलं। शरद पवारांचं नाव न घेता मोदींची परखड टीका। बारामतीतल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवारांचा अजितदादांवर निशाणा। बारामतीतील पवारांचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचारानं एक असल्याचा दावा। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये काँग्रेसची नव्यानं मोर्चे बांधणी। आचारसंहिता लागल्यावर सगळे परत काँग्रेसमध्ये येतील, नाना पटोलेंचा दावा। मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा, आशिष शेलारांची विधानसभेतून मागणी। 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, तर नोटा बनवणारं मशीनही पोलिसांच्या ताब्यात। पुण्याजवळच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी। 280 कोटींचे 140 किलो ड्रग्ज फूड कुरिअरमधून रवाना। नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट, कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची भीती। ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआयनं शिकवला धडा। रणजी करंडकात खेळण्याचं टाळणाऱ्या ईशान आणि श्रेयसची कॉन्ट्रॅक्टसाठी शिफारस न करण्याचा निर्णय। भारतीय मनोरंजन क्षेत्रात मोठी घडामोड, वायकॉम स्टार इंडियात विलीन होणार, रिलायन्स आणि डिझनीची भागीदारी जाहीर। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकी वादक विजय चव्हाण आणि लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।